नमस्कार. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हर्च्युअल C4 तर्फे मी डॉक्टर मोना चिमोटे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सरांच्या प्रेरणेने व्हर्च्युअल C4 तर्फे जी व्याख्यानमाला सुरू करण्यात आली त्यामध्ये आज व्याख्यान देण्यासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित व मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी यांना आपण आमंत्रित केलं आहे. मी त्यांचं विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते. त्यांच्या व्याख्यानाचा विषय प्रॉस्पेरिटी ऑफ इंडिया थ्रू सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने भारताची संपन्नता अथवा भरभराट हा असून भारतीय प्रत्येक युवासाठी हा विषय अतिशय महत्वाचा आहे. सरांच्या व्याख्यानाला त्यांनी प्रारंभ करण्यापूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय आपणा समोर ठेवते. 28 मे 1949 रोजी मसूर जिल्हा सातारा येथे जन्मलेल्या ज्येष्ठराज जोशी यांचं शालेय शिक्षण मसूर येथेच झालं. शिक्षण घेऊन पुढे रसायन अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी ते मुंबईला आले. पुढील शिक्षण त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागात म्हणजेच तेव्हाचं नाव UDCT येथे घेतलं. रसायन अभियांत्रिकीतील पदव्युत्तर पदवी आणि PhD करिताचं संशोधनही त्यांनी याच संस्थेतून 1977 साली पूर्ण केलं. त्यांच्या संशोधनात त्यांनी नानाविध प्रक्रियांची कारणमीमांसा शोधून काढली. तसेच उपलब्ध संयंत्रात सुधारणा करून प्रक्रिया सोपी व स्वस्त करणे यासाठी भरीव कामगिरी केली. 1972 मध्ये त्यांनी UDCT मध्येच व्याख्याता म्हणून आपल्या अध्यापन कार्याला सुरुवात केली. ते एक एक पायरी चढत UDCTच्या संचालक पदापर्यंत पोहोचले. सन 2009 मध्ये ते संचालक पदावरून निवृत्त झाले. मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाचे स्वतंत्र संस्थेत रूपांतर होण्यात आणि मग काही काळाने त्याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यात प्राध्यापक मनमोहन शर्मा यांचे सोबत प्राध्यापक जोशी सरांचं फार मोठं योगदान आहे. आता ते अभिमत विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणजेच ICT या नावानं ओळखलं जातं. याच संस्थेत अध्यापन आणि संशोधन करत त्यांची कारकीर्द बहरली. त्यावेळी त्यांनी उद्योगांचे तांत्रिक प्रश्न यांची उकल करून देताना संस्थेची भरभराट साधली. तसेच उद्योगांचा आणि संस्थेचा चांगला संबंध जोडून दिला. या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी आज ठिकठिकाणी उद्योगात कार्यरत आहेत. त्यांनी स्वतःचे उद्योग सुद्धा उभारले आहेत. त्यांचे संस्थेशी नाते जोडण्यात आणि ते टिकवण्यात महत्वाचं योगदान प्राध्यापक जोशी यांनी केलेलं आहे. त्यामुळे ते संचालक पदावरून जरी निवृत्त झाले असले तरी संस्थेशी तेवढा संबंध राखून आहेत. सध्या ते ICT मध्ये होमी भाभा अध्यासनाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. त्यामुळेच आजही त्यांच्या भोवती संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गराडा असतो. रसायन अभियांत्रिकी खेरीज ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा बचत या विषयातील संशोधनाबद्दल त्यांना विशेष रस आहे. आपल्या देशाचे सर्व प्रकारचे प्रश्न आपण सोडविले पाहिजेत असं मत मांडून न थांबता त्या दृष्टीने कृती करण्यास त्यांचा पुढाकार सातत्याने असतो. अशी एक वेगळी ओळख सुद्धा आपल्याला डॉक्टर प्राध्यापक जोशी यांची करून देता येईल. मितभाषी दीर्घोद्योगी असे डॉक्टर जोशी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आला आहे. तरुण संशोधक म्हणून इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे पदक, अमर डायमॅक पुरस्कार, यंग असोसिएट इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस हर्डिलिया पुरस्कार, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र नॅशनल अवॉर्ड,
शांती स्वरूप भटनागर पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे, त्यांचा गौरव करण्यात आला आहे आणि 2014 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. सद्यस्थितीत ते मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत आणि 2014 पासून हे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मनमोहन शर्मा पुरस्कार योजना, शेती विषयक संशोधन प्रकल्प आणि निधी उभारणी याद्वारे त्यांनी आपली विशेष छाप पाडायला सुरुवात केली आहे. मला सांगताना अतिशय आनंद होतोय की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या 49व्या मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनाला माननीय ज्येष्ठराज जोशी, माननीय डॉक्टर MM शर्मा आणि पद्मभूषण प्रकाश आमटे हे तिघही पद्मभूषण पुरस्कृत सन्माननीय व्यक्ती विद्यापीठात उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ अमरावतीकरांनी घेतला आणि या निमित्ताने डॉक्टर जोशी हे 3 दिवस अमरावतीमध्ये उपस्थित होते. आज व्हर्च्युअल C4 तर्फे व्याख्यानाच्या माध्यमातून ते युवकांसाठी अत्यंत उपयोगी असं भाष्य आणि मार्गदर्शन करणार आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारताची आणि पर्यायाने स्वतःची सुद्धा संपन्नता कशी साधता येईल यावर ते आज बोलणार आहेत. मी डॉक्टर JB जोशी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या भाषणास सुरुवात करावी. धन्यवाद डॉक्टर मोनाची मोठे, खूप सुंदर ओळख करून दिले. आज मी खूप आनंदी आहे, भाग्यवान पण आहे, कारण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचं हे भाषण देण्यासाठी बोलावणं मला आलंय. याच्यात मी संत गाडगे बाबांनी मला आशीर्वाद दिला असं मनापासून वाटतं. गाडगे बाबा स्वतः ऋणार्थाने निरक्षर व अशिक्षित असून सुद्धा या महान व्यक्तींनी जवळजवळ 50 वर्ष समाजाला सर्वार्थानं जागृत केलं. त्यांचं कीर्तन म्हणजे हा समाज शिक्षणाचा उत्तम पाठ असायचा. मी सातारा जिल्ह्यातला आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तर शिक्षणाचं लोण दूरवर पसरवलं. तर त्यांच्या संस्थेची ज्या वेळेला 25 वर्षाचा उत्सव होता त्यावेळेला त्यांनी संत गाडगेबाबांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं आणि त्या भाषणात ते असं म्हणाले की जर आधी आपली भेट झाली असती तर मी शिक्षणाचाच प्रसार केला असता. ते नेहमी त्यांच्या भाषणात म्हणत की तुम्ही कदाचित तुमच्यासाठी एक शर्ट कमी घ्या, घरच्या पत्नीला एखादं लुगडं कमी घ्या, पण मुलांना शिकवा. आम्ही शिकलो नाही तर आमच्या पिढीला निदान मजुरी तरी मिळते, पण पुढच्या पिढीला इव्हन मजुरी पण मिळणार नाही, असं ते शिक्षणाचं महत्व समजून सांगत. माझ्या भाषणाचा जवळजवळ हेच कन्क्लुजन असणार आहे की विज्ञानाधिष्ठित समाज असल्याशिवाय आपल्याला गरिबी दूर करता येत नाही आणि जोपर्यंत आपण विज्ञानाधिष्ठित किंवा ज्ञानाधिष्ठित होत नाही तोपर्यंत आपला देश हा गरीबच राहणार आहे ह्याच्यामध्ये. तर हे मी आता क्रमाक्रमानं उदाहरणं देऊन असं पुढे जाणार आहे. तर म्हणून मी पहिली स्लाइड घ्यायची विनंती करतो. तर असा तो भाषणाचा विषय आहे की प्रॉस्पॅरिटी ऑफ इंडिया थ्रू सायन्स अँड टेक्नॉलॉजी, की आपला देश संपन्न करायचा असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानातून किती मार्ग असतात. जे जे पुढारलेले देश आहेत आपण असं म्हणतो, युरोप मधले जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड्स किंवा अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, हे जे सगळे पुढारलेले देश आहेत तर ते सगळे विज्ञानाने तंत्रज्ञानातूनच संपन्न झाले आहेत. ते काहीतरी नाविन्यपूर्णता आणतात आपल्या आयुष्यामध्ये. नवीन प्रोसेसेस, नवीन प्रॉडक्ट्स, नवीन सॉफ्टवेअर, असं काही ना काहीतरी निर्मिती करत असतात
आणि त्याचा जगभर प्रसार करून उद्यमशीलतेने संपत्ती मिळवतात आणि ती आपल्या देशाला अशा मार्गाने ते संपन्न बनवत असतात. तर हेच मी विस्ताराने सांगणार आहे. आता हे भाषण आपण विद्यापीठात देतोय आणि विद्यापीठाच्या वातावरणामध्ये आपण असं शिक्षण कसं देऊ शकतो विद्यार्थ्यांना, आणि आपला जो एकंदर विद्यापीठाचं वातावरण आहे त्या वातावरणामध्येच उद्यमशीलता आणि नाविन्यपूर्ण विचार करण्याची ताकद ही कशी निर्माण करू शकतो हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. आपण सगळेच विद्यापीठातले प्राध्यापक आपलं एक व्हिजन स्टेटमेंट असतं आणि जर जागतिक कीर्तीची जर आपण विद्यापीठ बघितली, आपल्याला माहिती आहे की युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज हे जागतिक दर्जाचं विद्यापीठ आहे. तर त्यांचं जे व्हिजन स्टेटमेंट आहे त्यातला मी काहीचाच भाग घेतला आहे आणि ते काय म्हणतात की युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज is to contribute to society through the pursuit of education, learning and research at the highest international levels of excellence. म्हणजे आम्ही शिक्षणामध्ये काहीतरी नवनिर्मिती करत जाऊ, विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये, आणि अशा पद्धतीने करून तो आम्ही आमच्या सोसायटीला, आमच्या समाजाला त्याचा फायदा करून देऊ. आता यावर्षी जागतिक क्रमवारीमध्ये जे पहिलं विद्यापीठ आलंय अमेरिकेतलं MIT, तर ते काय म्हणतात की द इन्स्टिट्यूट इज कमिटेड टू जनरेटिंग, डिसिमिनेटिंग अँड प्रिझर्विंग नॉलेज अँड टू वर्किंग विथ अदर्स टू ब्रिंग दिस नॉलेज टू बेअर ऑन द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट चॅलेंजेस. की आम्ही ज्ञानाची नवनिर्मिती अशी करू आणि ते पुढच्या पिढीला असं उत्तम प्रकारे तयार करू की ज्याच्यामुळं समाजाचे, देशाचे आणि जगाचे जे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढची पिढी ताकदवान बनेल, असं आमचं व्हिजन स्टेटमेंट आहे. पुढच्या स्लाइडमध्ये जाऊ. मी अजून 2 विद्यापीठ घातली आहेत त्याच्यामध्ये. आता ज्या विद्यापीठामध्ये मी 38 वर्ष काम केलं तर त्याचं काय आहे व्हिजन स्टेटमेंट, फक्त लाल भाग वाचतो त्यातला. वी शॅल बी क्रिएटर्स ऑफ स्प्राउटिंग नॉलेज अँड डिझाईन कटिंग एज टेक्नॉलॉजीज दॅट विल हॅव द ग्रेटेस्ट इम्पॅक्ट ऑन सोसायटी अँड बेनिफिट द मनकाइंड ॲट लार्ज. बघा कसं ध्वनित होतं ह्याच्यातून की ज्ञानाच्या क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, विज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवरती आम्ही ज्ञाननिर्मिती, तंत्रज्ञान निर्मिती करू की ज्याच्यामुळं समाजाचा आणि एकंदर मानव जातीचं भलं होईल, अशा पद्धतीने आम्ही कार्यरत राहू. IIT मुंबईचं जर बघितलं तर अँड जनरेट्स न्यू नॉलेज फॉर सोसायटी अँड इंडस्ट्री. आमचं सगळं लक्ष कुठं असेल आमच्या संस्थेचं, तर नवीन ज्ञान असं निर्माण करू की ज्याचा समाजाला आणि इंडस्ट्रीला खूप उपयोग होईल. पुढच्या स्लाइडमध्ये मी अमरावती विद्यापीठाचं व्हिजन स्टेटमेंट घेतलंय. ते पण बघा कसं सुंदर आहे. टू इमर्ज ॲज अ वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी इन क्रिएटिंग अँड डिसिमिनेटिंग नॉलेज अँड प्रोव्हाइडिंग स्टुडंट्स अ युनिक लर्निंग एक्सपिरियन्स इन देअर चोझन फील्ड ऑफ स्कॉलरशिप दॅट वुड बेस्ट सर्व द सोसायटी. म्हणजे बघा की आपण विद्यार्थ्यांना असं नवीन ज्ञान देणार आहे की जे त्यातलं ज्ञान हे विद्यापीठच निर्मिती करेल आणि त्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने समाजाला तर उपयोग होईलच, त्यांचे प्रश्न सोडवेल आणि त्यांना धनवान बनवेल. असं ती सगळ्या विद्यापीठाच्या पंक्तीमध्ये अमरावती विद्यापीठाने सुद्धा तसंच म्हणलंय की ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आम्ही सारखी संशोधनाच्या द्वारे भर टाकू, नवीन पिढी तयार करू आणि ती पिढी वेगवेगळ्या विषयांमध्ये असेल. विद्यापीठामध्ये जे जे सगळे विषय आहेत त्या सगळ्या विषयांमध्ये आम्ही असंच संशोधन करू
की ते जागतिक पातळीवरती असेल आणि त्या संशोधनातून जे निष्कर्ष येतील त्यातून समाजाचे प्रश्न सुटतील. आता ज्या वेळेला आपण विद्यापीठात काम करतो आणि असं आपण स्टेटमेंट लिहितो, तर आतापर्यंत आपण जेवढी स्टेटमेंट वाचली, केम्ब्रिज वाचलं, MIT वाचलं, ICT वाचलं, IIT मुंबईचं वाचलं, अमरावतीचं वाचलं, तर त्याच्यामध्ये जर आपल्याला त्याचा सारांश काढायचा असेल सगळ्याचा, तर जनरेशन ऑफ न्यू नॉलेज अँड इट्स डिसिमिनेशन टू सोसायटी असेच शब्द आपल्या अमरावती विद्यापीठाच्या व्हिजन स्टेटमेंटमध्ये दिसतील, की नवीन ज्ञाननिर्मिती करू आणि ते विद्यार्थ्यांच्या तर्फे किंवा परस्पर आम्ही सोसायटीचं भलं करू. एक जागतिक पातळीवरती एक संशोधन असं झालं होतं की हे जे नवीन नवीन आपल्याला बाजारात प्रॉडक्ट्स दिसतात किंवा काही सर्व्हिसेस दिसतात, जे काही नवीन नवीन नाविन्यपूर्ण असं दिसतं, ते नाविन्यपूर्णता म्हणजे इनोव्हेशन्स ही खूप जास्त विद्यापीठातच होतात. त्याच्यापेक्षा कमी ज्या नॅशनल लॅबोरेटरीज आहेत तिथे होत असतात आणि त्याच्यापेक्षा कमी स्वतः इंडस्ट्री आणि सोसायटीमध्ये, म्हणजे प्रत्येक ठिकाणी होतच असतात. पण विद्यापीठ ही ज्ञाननिर्मितीचीच केंद्र असल्यामुळं तिथेच सगळ्यात जास्त संशोधन प्रक्रिया होते आणि नवनिर्मिती होत असेल. म्हणजे ह्याच्यातून जर मला सारांश सांगायचा असेल तर प्रत्येक विद्यापीठामध्ये फंडामेंटल सायन्स म्हणजे मूलभूत विज्ञान, इंजिनिअरिंग सायन्स म्हणजे तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन्स म्हणजे नवनिर्मिती आणि त्याचं समाजामध्ये किंवा आपल्या इंडस्ट्रीमध्ये जे जे काही नवीन कळालं ते तिथं जाऊन ते रुजवायचं ते ज्ञान, की त्या ज्ञानामुळं आणि त्या नवनिर्मितीमुळं त्याचं रूपांतर हे संपत्तीत होईल. हे सगळ्या व्हिजन स्टेटमेंटचं हे सार आहे ह्याच्यामध्ये. आणि मग आता माझं विद्यापीठ असू दे किंवा अमरावती विद्यापीठ असू दे आणि हे सारांश असेल आपल्या व्हिजन स्टेटमेंटचं, ज्या वेळेला आपण अमरावती विद्यापीठामध्ये काम करायचं ठरवतो त्यावेळेला आपण ह्या स्टेटमेंटला बांधील असतो की आम्ही असं संशोधन करू की जे समाजाचे प्रश्न सोडवेल. तर असं ज्या वेळेला मनात येतं की आपण समाजाचे प्रश्न सोडवूया आणि आपण भारतीय आहोत, तर भारतामध्ये सर्वात मोठा प्रश्न कुठला, तर आपला देश गरीब आहे. तर आपल्या गरीब देशाचे प्रश्न सोडवणं आणि त्याला संपन्न असा देश बनवणं किंवा संपन्न देशांच्या पंक्तीमध्ये नेणं ही खरी समाजाची गरज आहे. आपण आता कबूल केलाय, शपथ घेतली आहे की आम्ही नवीन ज्ञान निर्माण करणार आणि त्याचा समाजाला उपयोग करून देणार. आता ह्या एकदा शपथ घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तर ही गरिबी किती आहे आपल्या भारताची हे मी या स्लाइडमध्ये दाखवलंय की आपल्या जगामध्ये साधारण 152 देश आहेत आणि पहिल्या रकान्यामध्ये मी जे वार्षिक उत्पन्न असतं दरडोई उत्पन्न त्याच्यात क्रमवारी लिहिली आहे. दुसऱ्या ह्याच्यात देशाचं नाव आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये दरडोई उत्पन्न किती आहे ते लिहिलं आहे आणि शेवटच्या कॉलम मध्ये इनोव्हेशन रँकिंग लिहिलं आहे. म्हणजे तिथं किती संशोधन होत असतं आणि नवनिर्मिती होत असते असं ते लिहिलं आहे. तर आता ते आकडे आपल्याला 152 देश असल्यामुळं आपण जर पुढची स्लाइड बघितली तर हे दरडोई उत्पन्नामध्ये आपल्या भारताचा क्रमांक वरून 140वा किंवा खालून 12वा आहे. आणि तसंच आपल्या नवनिर्मितीमध्ये सुद्धा खूप खालचा क्रमांक आहे, जवळजवळ 81वा आहे. तर जर आपण पुढच्या स्लाइड वरती गेलो तर असं लक्षात येईल की वाय ऍक्सिस वरती इनोव्हेशन रँकिंग आहे आणि GDP रँकिंग आहे एक्स ऍक्सिस वरती.
म्हणजे जेवढा आपला नवनिर्मिती मधला क्रमांक खाली असतो तेवढंच आपला दरडोई उत्पन्न कमी असतं. म्हणून जगातल्या क्रमवारीमध्ये ज्या वेळेला दरडोई उत्पन्नाच्या साठी क्रमवारी केली जाते ती क्रमवारी अगदी ह्याच्या आपल्या नवनिर्मितीच्या ताकदीशी अगदी जुळलेली असते. आपली नवनिर्मितीची ताकद कमी म्हणूनच आपण गरीब आहोत. तर आपला समाज ज्ञानाधिष्ठित कसा करायचा, विज्ञानाधिष्ठित कसा करायचा, जे संत गाडगे बाबांनी सांगितलं तेच आता मी जरा विस्ताराने सांगणार आहे. पुढची स्लाइड. नेहमी देशाचं जे उत्पन्न असतं ते 3 स्रोतामधून उत्पन्न मिळतं. एक म्हणजे इंडस्ट्रीतून जे काही प्रॉडक्ट्स, जे काही पदार्थ बनवले जातात त्याचा इंडस्ट्री जागतिक व्यापार करते. दुसरं आपला शेतीचं उत्पन्न, आणि तिसरं म्हणजे सर्व्हिस सेक्टर. तर हे या 3 स्रोतामधून जेवढं आपलं उत्पन्न असतं ते साधारण 70 ते 75% एवढं देशाचं उत्पन्न असतं. तर आता मी स्वतः केमिकल इंजिनियर आहे आणि 38 वर्ष आणि त्याच्यानंतर 10 वर्ष सुद्धा मी केमिकल टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग आणि केमिकल इंडस्ट्री ह्याच्याशी संबंधित असल्यामुळं माझी बरीचशी उदाहरणं ही केमिकल इंडस्ट्रीशी निगडीत असतील, पण इतर इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ तसेच प्रकार आहेत की जे आपल्याला केमिकल इंडस्ट्रीमध्ये दिसतील. मी सांगत होतो की देशाचं जे एकूण उत्पन्न आहे ते 3 स्रोतावरती अवलंबून असतं: इंडस्ट्री, शेती आणि सर्व्हिस सेक्टर. तर आता आपण जर केमिकल इंडस्ट्री हा सेक्टर घेतला तर 140 लक्ष कोटी रुपयाचा जागतिक व्यवसाय होतो केमिकल इंडस्ट्री या सेक्टरमध्ये. 140 लक्ष कोटी. तर त्याच्यापैकी भारत किती व्यवसाय करतो तर 2 लक्ष कोटी, म्हणजे जवळजवळ 1.4% एवढाच व्यवसाय आपण करतो आपल्या भारतामध्ये. आपला आयुर्वेद की ज्याच्याबद्दल आपण अभिमानाने सांगतो की ह्याची ज्ञाननिर्मिती आपल्या देशात झाली, जागतिक पातळीवरती 15 लक्ष कोटी रुपयाचा व्यवसाय आहे, पण आपण 15,000 कोटीचाच व्यवसाय करतो, म्हणजे 1 कोटीचाच व्यवसाय करतो. फूड प्रोसेसिंग मध्ये असंच काहीतरी 1%, 1.5% व्यवसाय करतो. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बघितलं तर आपण 0.1%च करतो. म्हणजे जे काही आपल्याकडे कॉम्प्युटर्स आहेत किंवा मोबाईल फोन्स आहेत किंवा टीव्हीज आहेत किंवा असं काही ज्या काही म्हणून इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील त्याच्यामध्ये आपण आपल्या बुद्धीने किती प्रॉडक्ट केले तर 0.1%. बाकीचे जवळजवळ आपण सगळेच ती बुद्धिमत्ता आयात करून ते बनवत असतो. बायोटेक्नॉलॉजी पण 9.9%. ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये आपण जरी 4% करत असू तर त्या सगळ्या ऊर्जा निर्मितीसाठी लागणारं विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपण बाहेरूनच आणलेलं असतं. कुठलाही थर्मल पॉवर प्लांट हा आपण स्वतःच्या बुद्धीने, फारच कमी तुरळक केसेस असतील पण बाकीचं बरंच तंत्रज्ञान हे आपण बाहेरून आणलेलं आहे. एक ॲटॉमिक एनर्जी असाच एक विषय आहे की ज्याच्यामध्ये आपण आपली ज्ञाननिर्मिती करून ते सगळे प्लांट बसवलेत. हा झाला आता इंडस्ट्रीचा विषय की जर आपण जागतिक पातळीवरती साधारण 1 ते 1.5% एवढाच व्यवसाय करू शकत असू तर त्याच्यातून संपत्ती मिळणार किती आणि ती देशाला किती संपत्ती देणार, आणि मग तो जर त्याचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते जर अशा पद्धतीने कमीत कमी पातळीवरती राहिलं तर देशाचं उत्पन्न कमीच राहणार. आता शेती बघा, आणि ह्या पुढच्या स्लाइड मध्ये मी शेतीमधले आपल्याला माहित असलेले दुसऱ्या कॉलम मध्ये बरेच पदार्थ लिहिले आहेत. म्हणजे राईस, व्हीट, मँगो, शुगर केन, केळी,
कॉटन, सोयाबीन, कांदा वगैरे बरेच लिहिलंय. आता तुम्ही कुठलंही पीक घेतलं, समजा राईसनी आपण दोनच उदाहरणं घेऊ की तांदूळ हे पीक घेतलं तर आपल्याकडे एक दर हेक्टरी 3.3 टन एवढी आपण शेतीतून उत्पादन काढू शकतो. आणि जगाच्या पातळीवरती असं सिद्ध करून दाखवलंय की आपण हेक्टरी 10.8 जवळजवळ तिप्पट तांदूळ हे दर हेक्टरी त्याचं उत्पादन असू शकतं. जर आंबा बघितला तर आपण 6.3 करतो, जगामध्ये 40 टन करतात. जर पोटॅटोज बघितले तर बटाटे तर आपण 20 टन करतो, जग 44 टन करतं. टोमॅटो तर बघितले तर तिथं तर तुम्हाला छान आश्चर्याचा धक्का बसेल, आपण 19.3 म्हणजे जवळजवळ 20 टन करतं. पण जगामध्ये असं दाखवून दिलंय की 524-525 टन हे दर हेक्टरी उत्पादन काढतात. म्हणजे जर आपण 3-4 पटींनी जर कमी आपल्या शेतीची उत्पादकता असेल तर त्याच्यातून आपल्याला मिळणारं धन हे तितक्याच प्रमाणात कमी असणार. जर इंडस्ट्रीनी व्यवसायाच 1% केला आणि शेतीमध्ये आपण असं 1/3 नवनिर्मिती केली आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये आता आपल्याला माहितीये की सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप चांगला पगार मिळतो. म्हणजे कदाचित 40,000, 60,000 महिन्याला 1 लाख रुपये आणि सिनियर झाल्यानंतर 1 लाख, 2 लाख, 3 लाख असे पण पगार मिळतात. तर पण आपण अशी सर्व्हिस असलेले लोक एक्झॅक्टली करतात काय असा जर विचार केला तर त्याच्यामध्ये जागतिक पातळीवरच आपणच एखादं उत्तम सॉफ्टवेअर असं तयार केलंय की त्याला असा भाव मिळेल आणि त्याच्यातून असलेलं उत्पन्न हे आपल्या देशाचं उत्पन्न असलेल्याचा एक चांगला भाग होऊ शकेल. असं काही आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये करत नाही. सर्व्हिस सेक्टर म्हणजे जवळजवळ आपण सर्व देशांची सर्व्हिसच करतो, चाकरी करतो त्या ह्याच्यामध्ये. आणि आपण असं काही मोठं करून ते लोकांना इतकं छान वाटलं पाहिजे की आता आपण हे भारतीय बनलेलं आपण विकत घेऊया, तर अशा पद्धतीचं आपण करू शकत नाही. तर त्यामुळे शेती असू दे, इंडस्ट्री असू दे किंवा सर्व्हिस सेक्टर असू दे, ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण थोडेफार म्हणजे मागासलेले असं जरूर म्हणायला हरकत नाही. असं असल्यामुळं त्याच्यातून सगळ्यातून जे देशाचं उत्पन्न येतं ते जवळजवळ 140 लक्ष कोटी रुपये असतं. आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. मग 140 लक्ष कोटीला 140 कोटींनी भागलं तर 1 लाख रुपये येतात. म्हणजे साधारण $1400-1500 होतात. आणि ते $1400-1500 दरम्यानचे उत्पन्न म्हणजे आपला जागतिक क्रमांक 140 खालून 12वा म्हणजे आपला देश गरीब आहे. तर हे देश गरीब असायचं कारण आहे. तर ह्याच्यातून जर आपल्याला महत्वाचा संदेश घ्यायचा असेल तर आपल्याला विज्ञानाधिष्ठित, ज्ञानाधिष्ठित होऊन जागतिक पातळीवरती काय नवनिर्मिती करता येईल. आता हे माझं राहिलेलं जे भाषण आहे किंवा मी ते उद्या पण देणार, माझ्या दुसऱ्या सत्रात पण देईन की आपल्या देशामध्ये किती संधी आहेत आणि त्या संधी आपण कशा घेऊ शकतो. तर आपला देश गरीब आहे. याच्या नंतरची स्लाइड, आपला देश गरीब आहे. तर आपण जर समजा इंडस्ट्री सेक्टरला किंवा आपल्या विद्यापीठांना विचारलं की अरे बाबा आपला देश गरीब का आहे, तुम्हाला काय वाटतं की ही गरिबी कशामुळे दूर करता येईल, तर मी इथं काही महत्वाचे मुद्दे लिहिले. काही एक्सेप्शन असतात, प्रत्येक काही प्राध्यापक खूप छान नवनिर्मिती करतात. काही इंडस्ट्रीज की ज्या मला माहिती आहेत ते जागतिक पातळीवरती 1%, 2% नाही, जवळजवळ 90% व्यवसाय करतात, 60% व्यवसाय करतात. पण हे सगळे एक्सेप्शन्स आहेत. जर आपण सरासरी घेतली आपल्या देशाची
तर आपल्या इंडस्ट्री फक्त 1 ते 1.5% जागतिक व्यवसाय करते. 1/3 शेतीचं उत्पन्न असतं आणि सर्व्हिस सेक्टर मध्ये आपण सर्व्हिस ह्याच विषयाशी बांधील असल्यामुळं आपल्याला जरी भारताच्या तुलनेने चांगले पगार दिसत असले तरी जागतिक जे काही उत्पन्न आहे त्याच्या मानाने ते खरं गरीबच पगार आहेत त्या ह्याच्यामध्ये. तर आपण इंडस्ट्रीला विचारलं की असं काय रे बाबा, आपला देश गरीब का, तुम्ही जागतिक पातळीवरती का नाही व्यवसाय करू शकत 1% जास्त. अशी त्यांची खूप कारणं आहेत, पण मी काहीच कारणं हे पहिल्या कॉलम मध्ये लिहिली आहेत. तर ते पहिलं कारण सांगतात की आपल्या देशामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे रस्ते असू देत किंवा रेल्वे वाहतूक असू देत किंवा इतर यंत्रणा असू देत, टेलिफोन आहे, इंटरनेट आहे, तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मूलभूत सुविधा, या सुविधामध्ये आपण श्रीमंत देशांपेक्षा कितीतरी मागे आहोत. आपण समजा नवीन व्यवसाय, नवीन कारखाना काढायचा असेल किंवा असलेल्या कारखान्यामध्ये काहीतरी त्याचं एक्सपान्शन करायचं असेल तर आपण बँकेतून कर्ज घेतो आणि त्या कर्जाचा दर आपल्या देशामध्ये खूप जास्त आहे, 12%, 13%, 14%. हे जर अमेरिकेमध्ये बघितलं तर तो 5% आहे. ते जर स्वित्झर्लंड मध्ये गेलो तर 2% आहे आणि मिडल ईस्ट मध्ये तर तिथे कर्ज माफच आहे, म्हणजे ते बिनव्याजी कर्ज देतात. मग असं जर असेल, जर जगामध्ये आपल्याला कर्जच महाग आहे तर आम्ही जागतिक पातळीवरती स्पर्धा करणार तरी कशी. दुसरं की आता ऊर्जा लागते, तर आता विजेचा दर बघितला तर आपल्या देशामध्ये जवळजवळ एका युनिटला 9 ते 10 रुपये पडतात, अमेरिकेमध्ये 3 रुपये पडतात, स्वित्झर्लंड मध्ये 1 रुपया पडतो आणि मिडल ईस्ट मध्ये तर ती मोफत वीज दिली जाते. असं जर जगामध्ये आहे तर आम्ही कसा व्यवसाय करणार. नंतर आम्हाला सरकार रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी, नवीन संशोधनासाठी काहीही अशी इन्सेंटिव्ह देत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशाची जी सगळी विद्यापीठ आहे ते आम्हाला ज्याची गरज आहे, खरी गरज आहे, अशी ज्ञाननिर्मिती करतच नाही. ते जे काही संशोधन करत असतात ते काहीतरी वेगळंच असतं आणि आमच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे, समाजाच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे, अशी ज्ञाननिर्मिती ते करत नाहीत. माझ्या दृष्टीने ही स्लाइड फार महत्वाची आहे, फारच महत्वाची आहे की ज्या वेळेला एखादा प्रश्न समोर येतो त्यावेळी आपण प्रश्नाला बगल देतो का प्रश्नाचं खरं उत्तर शोधून काढतो. मी नंतर 2-3 उदाहरणं देऊन असं दाखवून देणार आहे की हे जे ह्याला म्हणजे मी काय म्हणतो की एक्सक्युजेस, की आपल्याला आपल्या हातून नाही झालं तर तो दोष कुठंतरी दुसरीकडेच टाकायचा आणि काहीतरी तक्रार करायची त्याच्यातून की मला हे नाही, आम्हाला म्हणून आमच्याकडून होत नाही. आता समजा आपण अकॅडमिक्स मध्ये गेलो एखाद्या विद्यापीठामध्ये, तर त्या विद्यापीठातल्या प्राध्यापकांना प्रश्न विचारला की आपली इंडस्ट्री मागं का, आपला समाज गरीब का, तुमच्या विद्यापीठामध्ये संशोधन हे जागतिक पातळीवरच होतं का, तर मग ते सांगतात, म्हणजे त्यांच्या तक्रारींचा पाढा हा सुरू होतो. तर काय की आम्हाला सरकारकडून फंडिंग मिळत नाही, आम्हाला आमचे विद्यार्थी आम्हाला चांगले मिळत नाहीत संशोधनासाठी. मग एकदा विद्यार्थ्यांना म्हटलं की आम्हाला चांगले विद्यार्थी मिळत नाहीत तर विद्यार्थी पण तक्रार करतात की हल्लीचे प्राध्यापक चांगले नाहीत. 30, 40, 50 वर्षापूर्वी, 80 वर्षापूर्वी अतिशय डेडिकेटेड असे प्राध्यापक असायचे आणि हल्लीचे प्राध्यापक चांगले नाहीत असं विद्यार्थी सांगायचे. आणि इंडस्ट्री म्हणते की आम्हाला विद्यापीठाकडून आम्हाला हवं ते ज्ञान तंत्रज्ञान मिळत नाही आणि विद्यापीठ सांगतं की आम्हाला जो काही इंडस्ट्रीकडून आम्हाला जी मदत हवी असते ती काही ते देत नाही.
आम्ही काही नवीन संशोधन केलं आणि इंडस्ट्रीकडे गेलो तर जास्तीत जास्त चांगलं जेवण देतील, पण ह्याच्यापेक्षा ते आमच्या संशोधनाकडे बघत नाही. म्हणजे वी डू नॉट गेट मिनिंगफुल सपोर्ट फ्रॉम इंडस्ट्री असं विद्यापीठ म्हणतं, आणि इंडस्ट्री काय म्हणते की वी डू नॉट गेट मिनिंगफुल हेल्प फ्रॉम अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स. तर ह्याच्या पाठीमागं खरंच कारण काय आहे? दोन असे स्वतंत्र शिखरावरती का बसलेत, आणि हे जर दोघं एकत्र यायचे असतील आणि एकमेकांना जर फायदा करून द्यायचा असेल तर काय करायला पाहिजे हे मी विस्ताराने माझ्या भाषणात सांगणार आहे. हाच प्रश्न आपण सामान्य माणसाला विचारला की अरे आपण गरीब का, तर त्यांची ती कारणं ठरलेलीच असतात. म्हणजे अशी दोन व्यक्ती एकत्र भेटल्या की एक विषय तर महागाईचा असू शकतो, किंवा त्यांचं एक छान म्हणजे अतिशय कॉमन असं तक्रार म्हणू किंवा एक्सक्यूज म्हणू, ते म्हणतात की आपल्या देशाचे राज्यकर्ते आहेत ना, ते हेच राज्यकर्ते जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आपला देश सुधारणार नाही. ह्या म्हणजे राज्यकर्त्यांमुळेच आपला देश गरीब राहिला आहे. हे जर आपल्याला चांगले राज्यकर्ते मिळाले असते तर आपण केव्हाच श्रीमंत झालो असतो. मी स्वतः माझ्या संस्थेचा प्रमुख होतो आणि ओळख करून देताना सांगितलं की मी माझ्या संस्थेचं स्वायत्त संस्थेत रूपांतर केलं आणि नंतर विद्यापीठाच्या दर्जामध्ये रूपांतर केलं. हे मी तुम्हाला फार प्रामाणिकपणे सांगतोय की त्यावेळेला मला राजकारणी जे मंत्री महोदय असत, मुख्यमंत्री असत किंवा त्याच्यापेक्षाही केंद्र सरकारचे मंत्री असत, अशा लोकांना मला भेटावं लागायचं. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्यांची जी शिक्षणाची समज आहे आणि त्यांच्या मनामध्ये असलेली त्याच्याबद्दलची अधीरता की हे सगळं व्हायला पाहिजे, हे त्यावेळेच्या कुठल्याही कुलगुरूंपेक्षा नक्की जास्त चांगल्या दर्जाची होती. मला एवढंच सांगायचं आहे की जर आपण स्वतः चांगलं काम करत नसू तर त्याचा टिळा आपण दुसऱ्या कुणाला लावण्यापेक्षा आपणच आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा असं कठोर आत्मपरीक्षण करून आपण काय करतो आणि आपण लोकांना किती दोष देतो असं ह्या म्हणजे मी स्लाइड मध्ये लिहिलं आहे. आणि सामान्य माणसाला नेहमीच असं वाटतं की मी माझं काम अतिशय तत्परतेने आणि प्रामाणिकपणे करतो, पण इतर माणसं चांगलं करत नाहीत म्हणून आपला देश गरीब आहे. ही स्लाइड माझ्या दृष्टीने इतकी महत्वाची आहे की आपला देश हा तक्रार करणारा देश आहे आणि तक्रार करणारी माणसं आयुष्यामध्ये काहीही मिनिंगफुल करू शकत नाहीत. स्वतःसाठी सुद्धा करू शकत नाहीत तर कुटुंबासाठी काय करणार, आणि देशासाठी तर दूरच राहून झालं. तर ह्याच्यातून जर मेसेज घ्यायचा असेल तर जितक्या लवकर आपण आपल्या आयुष्यातून आपल्या तक्रारी घालवून टाकू तितकं आपला देश नक्की लवकर प्रगतीपथावरती येईल. आपण सारखं हसतमुख राहतो का? संकट तर येणारच, 2-3 संकट तर रोज आली नाहीत तर आपण काही काम केलं नाही असं ते म्हणायला पाहिजे. तर अशी संकट आल्यानंतर त्याला हसतमुखाने सामोरं जायची ताकद देणं हे खरं विद्यापीठांचं काम आहे. असं आपल्याला शिक्षण देता आलं पाहिजे की त्याच्यातून मुलं ही खरंच ताकदवान, सामर्थ्यवान अशी बनतील. ह्याच्यातून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा बाहेर असा पडतो की जी वातावरण निर्मिती आहे, ते कुटुंबातलं वातावरण असू दे किंवा विद्यापीठातलं वातावरण असू दे, ते असं आपण सुंदर वातावरण निर्मिती करू शकतो का? म्हणजे अगदी कुटुंबाच्या पातळीवरती आपण आलो तर मी आता समोर विद्यार्थी आहेत असं समजून मी आता पुढचं बोलतोय की आपण समजा सुट्टीला घरी गेलो आणि समजा आई वडिलांना म्हणालो की आई तू खरंच माझ्यासाठी इतकं केलंस
म्हणून मी इथपर्यंत आलो. असं जरा म्हणून तरी बघा, वडिलांना म्हणून बघा, बहिणीला म्हणून बघा. तुम्ही जर असं ज्यांनी कष्ट उपसलेले असतात तर त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानले तर लगेच वातावरणात फरक पडायला लागतो. आपण 2-4 जण एकत्र आलो की जो अनुपस्थित असतो त्याच्यावरती टीका करायची आपल्याला चांगली माहिती आहे त्याच्याबद्दल. पण आपण असं ज्याला आपण क्रिएटिव्ह अँबियन्स म्हणतो की ज्या वातावरणामध्ये नवनिर्मिती होते, ही वातावरण निर्मिती ही आपणच करू शकतो. म्हणजे विद्यापीठामध्ये सुद्धा एकमेकांना सहाय्य कसं होईल, निदान कमीत कमी आपण अडचणी तरी निर्माण करत नाही यांना इतरांसाठी. आणि मी तुम्हाला माझ्या ह्या जवळजवळ 50 वर्षाच्या संशोधनाच्या अनुभवातून एक गोष्ट अतिशय आत्मविश्वासाने सांगतो की उत्तम संशोधनासाठी काय म्हणू, सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट, अद्ययावत प्रयोगशाळा, अद्ययावत ग्रंथालय, इंटरनेटची सुविधा, उत्तम विद्यार्थी हे उपयोगी पडतात. पण ह्याची गरजच आहे असं नाही. गरज कशाची असते तर आपण आपलं मन शांत ठेवू शकतो का, आणि आपण आपलं मन एखाद्या विषयावरती कॉन्सन्ट्रेट करू शकतो का. ते जर 2 तास 3 तास 4 तास असं एक विषय सोडवण्यासाठी, आणि ते आनंदाने करता आलं पाहिजे. मन हे कॉन्सन्ट्रेट करायचं हे आनंदाने करता आलं पाहिजे, स्मितहास्य पाहिजे नेहमी चेहऱ्यावरती. असं जर नसेल तर मग अद्ययावत प्रयोगशाळा असू दे त्याचाही उपयोग नाही, आणि कितीही मोठा इंटरनेट आणा त्याचाही काही उपयोग होणार नाही. तर हे एकदा असेल की तुम्ही तुमचं मन शांत ठेवून कॉन्सन्ट्रेशन करून एक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने अतिशय आनंदी मनोवृत्ती ठेवून तुम्ही पुढे जाताय, तर त्यावेळेला ह्याची तुम्हाला खूप प्रश्न सोडवताना ह्यातला काहीची सुद्धा गरज लागणार नाही. मी अतिशय आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे सांगतोय की ह्यातलं काहीही नसलं तरी आपण प्रश्न सोडवू शकतो. असेल तर उपयोग होतोच, नक्कीच आहे आणि जरूर असावं. पण आपण असा विचार विद्यापीठाच्या पातळीवरती करायला पाहिजे की नवनिर्मिती करायची असेल तर नवनिर्मितीचं वातावरण स्वतःमध्ये, स्वतःच्या कुटुंबामध्ये, स्वतःच्या विद्यापीठामध्ये हे वातावरण निर्माण करणं हे कुलगुरूंपासून शिपायापर्यंत सगळ्यांचं, विद्यार्थ्यांचं सुद्धा सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि एकदा आपण स्मितहास्य राहिलं की मग ते स्मितहास्य पसरत जातं त्या वातावरणामध्ये, आणि एकदा तो क्रिएटिव्ह अँबियन्स झाला. आता मी माझ्या 10 वर्षाच्या काळामध्ये संचालक पदाच्या जवळजवळ नंबर ऑफ पब्लिकेशन्स, नंबर ऑफ PhDs, नंबर ऑफ सायटेशन्स जवळजवळ 2-2.5 पट करता आली. म्हणजे केलं काय, फक्त वातावरण निर्मिती केली. असं एवढे काही पैसे आणले नसतील, पैसे तर आणलेले असतीलच, पण एवढी काही मोठ्या प्रमाणावर की जेवढी प्रगती झाली अकॅडमिक क्षेत्रामध्ये आणि युनिव्हर्सिटीचं नाव मोठं झालं, तर ते मोठं नाव हे फक्त वातावरण निर्मितीमुळेच चांगलं हे करता आलं. आपण पुढच्या स्लाइड वरती जाऊया. मी महत्वाचा जो मला ह्या भाषणातून सांगायचं आहे की जे संत बाबांनी कितीतरी वर्षापूर्वी सांगितलं की तुम्ही ज्ञानाधिष्ठित व्हा आणि आनंदी राहा, तक्रार करू नका आयुष्यामध्ये. नेहमी भाषणाचं तात्पर्य हे शेवटी सांगतात. मी हे परत सांगणारच आहे शेवटी, पण मला परत हे सांगायचं आहे की आपला देश हा जो गरीब आहे त्याचं महत्वाचं कारण आपला समाज ज्ञानाधिष्ठित नाही, आपण नवीन तंत्रज्ञान निर्मिती करत नाही आणि खूप तक्रारी करत बसतो आयुष्यामध्ये. सारखं काही ना काहीतरी आपल्याला टोचत असतं. तर ते टोचणारं आपण जर फेकून दिलं आणि जर आनंदी व्हायचं शिकवलं
राहायचं शिकवलं आणि स्वतः राहिलं तर त्याच्यातून नवनिर्मिती होत राहील आणि आपला देश नुसता संपन्न नाही तर तो समाधानी पण नक्की होऊ शकेल. तर हे श्रीमंत देश कसे श्रीमंत होतात आणि त्यांच्याकडे कशा व्यक्ती असतात अशी उदाहरणं म्हणून मी इथं 2 शास्त्रज्ञांची उदाहरणं दिली आहेत. एक मला एक मोठे शास्त्रज्ञ आवडतात, मायकल फॅरेडे आणि मेरी क्युरी. तर मी तुम्हाला हे उदाहरणाने सांगतोय की आपल्याला व्हायचंय कसं, आपल्या समोर ध्येय कसलं असलं पाहिजे. आता मी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितलं की संत गाडगेबाबांचं ध्येय मी डोळ्यासमोर ठेवतो, कारण समाज सुधारणेसाठी त्यांनी ज्या ह्या मोठ्या शास्त्रज्ञान इतकाच तो मोठा होता त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे निदान समाज सुधारणा तरी आपल्या समाजामध्ये, आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये झाल्यात. असे मोठे मोठे छान लोक होऊन गेलेत संत गाडगेबाबांसारखे. तर आता हे मायकल फॅरेडे हे कुटुंब फारच गरीब कुटुंब होतं. वडील लोहाराच्या हाताखाली मदतनीस म्हणून नोकरी होती त्यांची. म्हणजे काय करायचं त्यांनी तर घण मारायचं थोडक्यात, अशी त्यांची नोकरी होती. आणि आई काही नोकरी करायची नाही आणि 5 जण बहीण भावंड. तर तो खर्च पेलण्यासारखा नव्हता शिक्षणाचा. म्हणून मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाला 8वी पर्यंत शिक्षण घेता आलं आणि पुढे शिक्षण थांबवावं लागलं आणि नोकरीच्या शोधाला त्यांनी सुरुवात केली. जी काही नोकरी लागली ती बुक बाइंडिंगची लागली. म्हणजे बुक बाइंडिंगचं जे काही दुकान होतं त्या दुकानामध्ये त्याचा मदतनीस म्हणून ती नोकरी लागली. तर आता इथे फरक दिसून येतो की गरीब देशातला माणूस काय करतो आणि श्रीमंत देशातला माणूस काय करतो, म्हणजे तिथली वातावरण निर्मिती काय असते. मायकल फॅरेडे प्रत्येक पुस्तक बाइंडिंग करायच्या आधी ते पूर्ण वाचत असते. लक्षात घ्या की बुक बाइंडर आहे तो आणि पुस्तक वाचत असे. आणि अशी पुस्तकं वाचता वाचता त्याला एक सुंदर पुस्तक वाचनात आलं की त्याचं नाव होतं डेव्हलपमेंट ऑफ माइंड. जवळजवळ गीतेचंच भाषांतर असावं अशा पद्धतीचं ते पुस्तक होतं. आणि ते पुस्तक वाचून त्यांनी ते आपल्या आयुष्यामध्ये कोळून पाहिल्यासारखं त्यांनी ते रुजवलं आपल्या मनामध्ये की डेव्हलपमेंट ऑफ माइंड म्हणजे काय. आता तर त्यांनी तो शिक्षणाचा ध्यास घेतला असल्यामुळं फॅरेडेचं कुटुंब उपनगरात राहायचं आणि त्या शहरामध्ये अशीच छान अशी दर शुक्रवारी विज्ञानावरती भाषण असायची. तर अशा 3 पाठोपाठच्या शुक्रवारी एक महान रसायन शास्त्रज्ञ सर हम्फ्रे डेव्ही यांची 3 व्याख्यानं होती. तर हा तरुण मुलगा 16-17 वर्षाचा, तर त्यांनी ती म्हणजे ती 3 भाषणं ऐकली. तर तो शुक्रवारी जाऊन आणि ही भाषणं हे सगळ्यांना मोकळी असे भाषणं ऐकायला. तर त्यांनी ती 3 भाषणं ऐकली. आता इथेही फरक दिसून येईल की आपल्या इथल्या विद्यार्थ्यांमध्ये, प्राध्यापकांमध्ये आणि फॅरेडेंनी काय केलं. तर त्यांनी 300 पानी वही घेतली आणि त्या 300 पानी वहीमध्ये मला काय समजलं हम्फ्रे डेव्हीच्या भाषणातलं ते त्यांनी लिहून काढलं पूर्णपणे. आणि ते लिहून काढल्यानंतर तो सर हम्फ्रे डेव्ही त्यांच्याकडे गेला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही जी 3 भाषणं केली आहेत आणि जे काही मला समजलं त्यातलं ते मी ह्याच्यामध्ये लिहिलंय, तर आपण कृपा करून जर हे वाचलं आणि खरंच मला काही समजलंय का असं जर सांगितलं तर जरा बरं होईल. म्हणजे मला पण ते शिकायला मिळेल, म्हणजे अजून कसं मला चांगला विचार करायला पाहिजे हे मला त्याच्यातून शिकता येईल. तर त्यांनी हम्फ्रे डेव्हीनी त्याच रात्री ते भाषण वाचून काढलं आणि ती वही वाचून काढली 300 पानी
आणि दुसऱ्या दिवशी तरुण फॅरेडेला बोलावलं आणि त्याचं खूप कौतुक केलं की तुझ्या या वयामध्ये तुझी एवढी समज आणि एवढी प्रगल्भता आहे की मला खरंच तुझं खूप कौतुक वाटलं. तर फॅरेडेनी अतिशय नम्रपणे सांगितलं की सर, मला नोकरीची गरज आहे, मी खूपच गरीब आहे, तर मला काहीतरी नोकरीची सोय करता का? तर हम्फ्रे डेव्हीनी त्यांना नोकरी दिली आणि आपल्या लॅबोरेटरी असिस्टंट असतो अशी त्या फॅरेडेना नोकरी दिली. आपल्याला माहिती आहे की लॅबोरेटरी असिस्टंट काय करतो. तो जमीन साफ करतो, तो टेबल साफ करतो, जे काही काचेचं सामान असेल ते साफ करतो. नंतर कोण जे प्राध्यापक असतील किंवा त्या प्रयोगशाळेचे प्रमुख असतील तर ते सांगतील त्याप्रमाणे सांगकामे म्हणून काम करतो की इकडची फाईल तिकडे घेऊन जा, तिकडची फाईल इकडे घे, सगळी केमिकल्सच्या बाटल्या सगळ्या एका ठिकाणी आहेत ना. ते जर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जर प्रयोगशाळा असेल तर तिथलं काहीतरी व्यवस्थित ठेवणं, अशा पद्धतीची नोकरी मिळाली फॅरेडेला. आणि ती नोकरी त्यांनी जवळजवळ भरपूर 7-8 वर्ष ती नोकरी केली. तर ती नोकरी करत असताना ते शास्त्रज्ञांचा कामाचा वेळ 9:30 ते 5 असते आणि ह्याचा पण वेळ 9:30 ते 5 असते. तर त्या शास्त्रज्ञांमध्ये आणि फॅरेडेमध्ये काय फरक होता ते बघा की जवळजवळ सगळेच शास्त्रज्ञ 9:30 येत असत, पण 5ची घंटा झाली की सगळेच शास्त्रज्ञ ते आपला बॅग भरून आपापल्या घराकडे जायचे. फॅरेडे संध्याकाळी 5 वाजले की स्वतःचं संशोधन चालू करायचा आणि रात्री 2 वाजेपर्यंत जवळजवळ 5 ते 2 9 तास हे स्वतःचं संशोधन करायचं. थोडीफार 3-4 तासाची झोप घेऊन परत दुसऱ्या दिवशी 9:30 वाजता परत हजर. तर असं वर्षानुवर्ष 5, 6, 7 वर्ष संशोधन केल्यानंतर किती संशोधन केलं त्यांनी, तर ती स्लाइड परत आपण आणूया. त्याच्यावर मायकल फॅरेडेचा फोटो आहे की त्यांनी किती पद्धतीचं संशोधन केलं. तर स्लाइड प्लीज. स्टडी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री, प्रिन्सिपल्स अंडरलाइंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, डायमॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रॉलिसिस. आपण इलेक्ट्रॉलिसिस मध्ये फॅरेडेचे नियम वाचलेले आहेत. पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम. हे त्यांनी लॅबोरेटरी असिस्टंट असताना शोध लावलेत ह्याचे. एस्टॅब्लिश दॅट मॅग्नेटिझम कुड अफेक्ट द रेज ऑफ लाईट. इन्व्हेन्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोटरी डिव्हाइसेस, म्हणजे आपण वेगवेगळ्या आकाराच्या मोटर्स बघतो त्याचं पण संशोधन त्यांनीच केलं. आणि बेन्झिनच्या स्ट्रक्चरचा केक्युलेनी पुढे ते नेलंच, पण फॅरेडेचा पण त्याच्यामध्ये मोठा सहभाग होता. किती संशोधन केलं बघा या काळामध्ये. आणि लॅबोरेटरी असिस्टंट असताना म्हणजे त्याला तर तक्रार करायला चांगलीच जागा होती. माझं घर कुटुंब एवढं गरीब आहे की मला यायला जायला चांगल्या सोयी नाहीत, नीट चांगलं खायला मिळत नाही, माझं वय कमी आहे आणि मला तर प्रमोशन कसं मिळणार आता, मी तर लेक्चरर पण होऊ शकणार नाही, रीडर तर नक्कीच नाही होणार, अशी जर तक्रार करत बसला असता तर बघा असं इतकं संशोधन केल्यानंतर त्याला भेटायला ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलगुरू आले त्याला भेटायला स्वतः आणि म्हणाले की तू इतकं चांगलं काम केलंयस, मी तुला ऑक्सफर्ड विद्यापीठाची PhD देऊ इच्छितो. नम्रपणे फॅरेडे म्हणाला की नाहीये मला गरज, PhD ची नाहीये. रॉयल सोसायटी आणि फेलो ऑफ द रॉयल सोसायटी जगातल्या शास्त्रज्ञांचं असं एक स्वप्न असतं की आपण रॉयल सोसायटीचे सदस्य व्हावं, आपण त्याचे फेलोज व्हावं. अशी असलेली उच्च दर्जाची संस्था रॉयल सोसायटी, त्याचे अध्यक्ष भेटायला आले की आम्ही तुला फेलो करू इच्छितो. कालांतराने त्याला अशी विनंती केली की तुम्ही ह्या रॉयल सोसायटीचे अध्यक्ष बना. 8वी झालेला विद्यार्थी आपण लक्षात घेऊया
की आपण आयुष्यामध्ये तक्रारी किती करतो आणि कशासाठी करतो, आणि प्रमोशनच्या पाठीमागे किती धडपडत असतो, आणि एखादं प्रमोशन नाही मिळालं तर आपण आपलं जीवन किती खराब करून टाकतो. आपण स्वतःच खराब करतो, आपल्या कुटुंबाचं करतो, आणि त्याच्यामुळं परस्पर आपल्या देशाचा जो फायदा होणार असतो त्यापासून आपण आपल्याला, समाजाला, आपण आपल्या देशाला आपल्या स्वतःच्या तक्रारीमुळं वंचित ठेवत असतो. असा हा फॅरेडे आपल्याकडे जे भारतरत्न अशा पद्धतीचा किताब राणीनं देऊन केला, तर तोही त्या म्हणाल्या, त्यांनी नम्रपणे सांगितलं की जर माझ्यासाठी काय करायचं असेल, आणि हे वाक्य मी माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो तुम्ही जरूर, मी जरा सावकाश सांगतो आणि हे मनावर कोरून ठेवा. जर तुम्हाला मोठं बनायचं असेल आयुष्यामध्ये, आणि हे मोठं बनणं हे कुणी रेकग्नाइज करायची गरज नसते, आपणच आतून मोठे असलो ना, ती जी प्रसन्नता चेहऱ्यावरती दिसते त्याच्यातून कळतं की खरंच कोण मोठा माणूस आहे. जी माणसं मी मोठा आहे म्हणून असं जगभर सांगत असतात, ते खरं आतून मोठे नसतातच. मोठे माणसांना गरजच नसते, ते 1-2 वाक्य 5 वाक्य बोलायला लागले की त्याच्यातून कळतच हा मोठा माणूस आहे ह्याच्यामध्ये. तर फॅरेडे काय म्हणाला इतके पुरस्कार देऊ केल्यानंतर, हे माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना लक्षात घ्या. तो म्हणाला की केव्हा तरी माझा मृत्यू होईल, आणि त्यावेळेला जे तुम्ही माझं थडगं बांधाल त्या थडग्या एक ओळ कोरून ठेवा की इथं एक आनंदी माणूस झोपलाय, ज्याच्या अंगामध्ये उत्तम क्रिएटिव्हिटी असते, तर त्याच्यामध्ये कुठला महत्वाचा गुणधर्म असतो हे फॅरेडेने सांगून टाकलं की आनंदी राहा, आयुष्यामध्ये आनंदी राहा, तक्रार करू नका, तर तुम्ही मोठे व्हाल त्या ह्याच्यामध्ये. इतकं चांगलं संशोधन, मोठं संशोधन केल्यानंतर आपल्याला एक खूप महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टीन माहिती आहेत. ते त्यांच्या जाहीर भाषणांमध्ये सांगत असत की फॅरेडे हा इतका मोठा शास्त्रज्ञ होता की त्याच्या काळामध्ये जर नोबेल पारितोषिक असतं, ते नंतर सुरुवात झाली त्याची, ते जर पारितोषिक असतं तर फॅरेडेला कमीत कमी 6 नोबेल पारितोषिक मिळाली असती. आणि त्यांच्या स्वतःच्या प्रयोगशाळेमध्ये आणि स्वतःच्या ग्रंथालयामध्ये पूर्णाकृती असा एक फोटो आइन्स्टीनने लावला होता सर. आणि सकाळी उठल्यानंतर काम करायची सुरुवात करायच्या आधी तो त्या फोटोच्या समोर आइन्स्टीन उभा राहत असे आणि तो भाषणात सांगत असे की मला दिवसभर काम करायची स्फूर्ती ही मायकल फॅरेडे कडून मिळते. 8वी झालेला विद्यार्थी, सर्व तक्रारींसाठी जे जे काही पाहिजे ते सगळं त्याच्या आयुष्यात होतं, तरी सुद्धा आइन्स्टीन सारखा महान शास्त्रज्ञ त्याला कसं गौरवतो हे असं लक्षात ठेवा. परत परत मी सांगणार आहे की आपण आतून बाहेरून आनंदी असू आणि तक्रारींपासून दूर राहिलं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरी त्याच्यासाठी नक्की मार्ग काढू शकतो. असं एकही संकट नाही आहे की जे आपण दूर करू शकत नाही, किंवा असा कुठलाही प्रश्न नाही आहे की जो आपण सोडवू शकत नाही. पण म्हणून एखादा सोपा प्रश्न असतो असंही नाही आहे. ह्या जगामध्ये कुठलाही प्रश्न सोपा नाही आहे. तर त्या प्रश्नाला आपण मान दिला पाहिजे. त्याच्यासाठी लागणारं ज्ञान हे खणाखणाने गोळा करता आलं पाहिजे. आता अशाच पद्धतीचं मी हे जे उदाहरण सांगतो ही 1-2च सांगणार आहे की जे पुढारलेले देश असतात ते का पुढारलेले असतात. मी हे जरा थोडक्यात सांगेन मॅरी क्युरीचं. तर मॅरी क्युरी काही गरीब नव्हती मायकल फॅरेडे सारखे. तिचे वडील शाळेमध्ये मुख्याध्यापक होते आणि चांगले विचारवंत होते, मोठे विचारवंत होते. पण त्या कुटुंबावर गरिबी आली. रशियानी पोलंडवरती स्वारी केली आणि त्यावेळेचे जे कोण रशियाचे राज्यकर्ते होते तर जे जे
देशाभिमानी लोक असतील तर त्यांना शिक्षा करायची. आणि मेरीचे वडील तर होताच, त्यांचा पोलंडबद्दल देशाभिमान होताच. तर मग म्हणून त्यांना नोकरीत त्रास होणं, नोकरीतून काढणं, असं त्यांना त्रास सुरू झाले. आणि एक चांगलं कुटुंब हे गरीब झालं. आणि ते 5 भाऊ बहिणीमध्ये आता परत कुणी शिक्षण घ्यावं, कारण सगळ्यांनी शिक्षण घ्यायची आता परिस्थिती उरलीच नाही त्या ह्याच्यामध्ये. तर मेरी आणि तिच्यापेक्षा मोठी बहीण, 4 वर्षांनी मोठी बहीण, दोघींमध्ये संवाद सुरू झाला की आपल्यापैकी कुणी शिक्षण घेऊया. तर त्याच वेळेला 12वी परीक्षा झाली होती. 18 वर्षाची मेरी, आणि ती संपूर्ण पोलंड देशामध्ये पहिली आली होती. तर तिची मोठी बहीण तिला समजून सांगत होती की अगं तू पहिली आलीस पोलंडमध्ये, कोणी जर शिक्षण घ्यायचं असेल तर कोणीही डोळे बांधून सांगेल की तू शिक्षण घ्यायला पाहिजेस. पण मेरीने तिच्या बहिणीला समजून काय सांगितलं की तू माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहेस, आणि जर अशीच 4 वर्ष गेली तर मग तुझं शिक्षणाचं वयच निघून जाईल आणि तू अशिक्षित राहशील. आणि असं तिने बहिणीला पटवून दिलं आणि ती फ्रान्सला गेली शिक्षणासाठी. आणि मेरीने नोकरी पत्करली, कारण घरात गरिबी आली होती आणि आईची पण तब्येत चांगली नव्हती. तर तिने कुठली नोकरी घेतली असेल तर जवळजवळ मोलकरणीची असं म्हणायला हरकत नाही. काय करायचं काय काम, परत मायकल फारडे सारखं जमीन पुसायची, कपडे धुवायचे, भांडी धुवायची, आणि त्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतील त्या मुलांचा सांभाळ करायचं, अशी ती नोकरी. आणि तुम्ही असं डोळ्यासमोर विचार करा, तुम्ही तरुण मुलं आहात, 18व्या वर्षापासून जवळजवळ 24व्या वर्षापर्यंत 6-6.5 वर्ष तिने असा गव्हर्नन्स, असं त्याला चांगला शब्द आहे, पण काम मात्र तेच की कपडे भांडी धुवायची, विसळायची आणि मुलांचा सांभाळ करायचा. पण त्या कुटुंबाची जी खरी मालकीण होती, ती मालकीण मेरीला रोज दुपारी 3 ते 7 4 तास ही मोकळीक देत असे. आणि तो जो मोकळा वेळ मिळाला 4 तास, तर वारसा शहरामध्ये केंद्रस्थानी एक प्रयोगशाळा होती, आणि ती अशी प्रयोगशाळा होती की कुणीही येऊन आपल्याला मनाला वाटेल तसे प्रयोग करावेत. माझी विनंती राहील अमरावती विद्यापीठाला की तुम्ही सुद्धा अशी प्रयोगशाळा उभारा. मी मराठी विज्ञान परिषदेतर्फे या प्रयोगशाळेचं डिझाईन छान करतोय. तर आपल्या इथल्या तरुणींना की असा मेरीचा आदर्श ठेवू दे. तर त्या 6 वर्षामध्ये तिने खूप प्रयोग केले, आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि त्याला लागूनच एक प्रयोगशाळेला लागूनच एक ग्रंथालय होतं, आणि त्या ग्रंथालयातले तिने खूप पुस्तकं वाचून काढली. आणि मग असं 24व्या वर्षी ती शिक्षणासाठी बाहेर पडली आणि फ्रान्समध्ये गेली. आपल्याला खरं हे सगळी उदाहरणं माहिती आहेत, पण बरोबर हा विषय आला म्हणून मी हे उदाहरणांची उजळणी करतोय की श्रीमंत देश कसा श्रीमंत बनतो आणि गरीब देश हा गरीब का राहतो. ही मेरी शिक्षणाला गेल्यानंतर काही वर्षांनी आपला तिने आपल्या यजमानांबरोबर तिला फिजिक्स मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. आणि पण पुढं काय झालं की रस्ता ओलांडत असताना ऍक्सिडेंट मध्ये तिच्या यजमानांचं निधन झालं. तक्रार करायला अगदी महान संधी आली होती तिच्या आयुष्यामध्ये की आता पतिदेव गेले, आता करायचं काय. म्हणजे रडत बसायचं किंवा म्हणजे तर निदान तक्रारीसाठी कारण आहेतच. आपल्या देशामध्ये सुद्धा खूप उत्तम उदाहरणं आहेत याच्यासाठी. पण हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दलचं उदाहरण आहे म्हणून मी ते देतो. तिने आपलं संशोधन चालू केलं आणि आणखीन काही वर्षांनी तिला फिजिक्स मधला अजून एक नोबेल पारितोषिक मिळालं.
आणि तिने घरामध्ये अशी वातावरण निर्मिती केली की मुलीला आणि जावयांना पण नोबेल पारितोषिक मिळालं. तर ही जी वातावरण निर्मिती आहे की त्याला जो प्रसन्नपणा लागतो कुटुंबामध्ये, विद्यापीठामध्ये, की सगळे लोक प्रसन्न आहेत, हसतमुख आहेत, असं ते आपण प्रयत्न करत राहिला ना की नक्की होतं त्या दिशेने. आपण त्या दिशेने सुरुवात करायला पाहिजे. एक गोष्ट नक्की करता येईल की आपण आपल्या विद्यापीठामध्ये आता याच्या पुढे अजिबात एकमेकांवरती टीकाच करायची नाही. एवढे एकाने सुरुवात केली की मग किती सुधारणा होते बघूया, आणि मग त्याच्यातून एक एक पायरीने आपल्याला पुढे कसं जाता येईल, आणि मग आपल्याला नोबेल पारितोषिक विजेते असं आपण मोठं ध्येय ठेवू शकू. पण त्याच्यापेक्षा आपण आपल्याला आजच्या भाषणाचा विषय आहे की आपला देश गरीब आहे, तर आपल्या समाजाचे, आपल्या देशाचे आपण कुठले प्रश्न सोडवू शकतो. आपण आजूबाजूला फिरून अमरावती जिल्ह्यामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या सकट फिरून आपल्या जिल्ह्याचे खरे प्रश्न तरी काय आहेत याची जंत्री आपण तयार करू शकतो का, आणि त्याच्यातला एखादा सोपा प्रश्न सोडवून एक आत्मविश्वास मिळवून आणि तो सुटलेला प्रश्न तो समाजामध्ये रुजवणं हे सुद्धा मोठं काम असतं त्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी आपले जे समाजशास्त्राचे जे काही डिपार्टमेंट आणि त्याचे प्राध्यापक असतात त्यांची आपल्याला मदत घ्यायला लागेल. पण असं हे क्रमाक्रमानं केलं तर ते क्रिएटिव्ह ॲटमॉस्फिअर, क्रिएटिव्ह ॲम्बियन्स हा आपल्याला तयार करता येईल. पुढे जाऊया आपण. मी तुम्हाला आपल्या इंडस्ट्रीचे आणि आपल्या समाजाचे जे आमच्या संस्थेने प्रश्न घेतले आणि सोडवले अशी तुम्हाला बरीच उदाहरणं सांगणार आहे. मला आज आत्ता 15-16 मिनिटं वेळ आहे, त्याच्यामध्ये मी काही उदाहरणं सांगणार आणि राहिलेली उदाहरणं मी उद्याला सांगेन, पुढच्या भाषणात सांगेन. तर आपल्याला पॅरासिटामॉल हे औषध माहिती आहे, क्रोसिन हे औषध माहिती आहे. तर ते औषध बनतं कसं, मी आतापर्यंतच्या भाषणाचा जो ओघ होता त्या ओघाचा जो निष्कर्ष आहे तो मी परत परत सांगितलेला आहे की जर आपल्याला आपला देश श्रीमंत करायचा असेल तर ती नवनिर्मिती करायला पाहिजे. आणि त्या नवनिर्मितीतून असे काही प्रॉडक्ट, सर्व्हिसेस, डिझाईन, सॉफ्टवेअर असं आपल्याला तयार करता आलं पाहिजे की ते जागतिक पातळीवरती उत्तम दर्जाचं असेल, त्यांच्यापेक्षा उत्तम दर्जाचं असेल. आणि अशी नवनिर्मितीची ताकद जर आपल्याला आपल्या विद्यापीठामध्ये आणायची असेल तर आपण तशा पद्धतीची वातावरण निर्मिती करायला पाहिजे. आपण हसतमुख राहायला शिकलं पाहिजे. आपण तक्रारींपासून, रडगाण्यांपासून आपल्याला दूर राहायला पाहिजे. हा आतापर्यंत मी परत परत त्याच गोष्टी सांगितल्या. आता पुढं मी बराच वेळ सक्सेस स्टोरीज सांगणार आहे की आपल्या इंडस्ट्रीचा प्रश्न कुठला होता, तो सोडवला कसा, आणि सुटलेला प्रश्न तो इंडस्ट्रीमध्ये तो रुजवला कसा. अशी मी खूप उदाहरणं आणली आहेत. आणि ती वेगवेगळ्या क्षेत्रातली जरी असली तरी ती मोरलेस केमिकल इंडस्ट्रीशी आणि जे समाजाचे प्रश्न आहेत ते केमिकल टेक्नॉलॉजीनी कसे सुटतील. पण ही पद्धत आहे प्रश्न सोडवायची. जर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट असेल, इलेक्ट्रिकलचं असेल, इलेक्ट्रॉनिक्सचं असेल, समाजशास्त्राचं जरी डिपार्टमेंट असेल तर त्यांच्या पुढचे प्रश्न वेगळे असतील. पण एखाद्या प्रश्नाला आपण भिडतो कसे आणि आपल्या बरोबर आपल्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन तो प्रश्न सोडवे तोपर्यंत आपण अजिबात शांत राहत नाही. आणि तो प्रश्न सोडवल्यानंतर सुद्धा आपण नम्र राहतो. की नम्र राहायचं हा गुण कशासाठी आहे. जर एखादं संशोधन केलं आणि त्याचा अभिमान वाटायला लागला आणि गर्व वाटायला लागला तर आपली नवनिर्मितीची ताकद निघून जाते. नम्र राहायचं हे याच्यासाठी नम्र राहायचं असतं की आपल्याला 1-2 संशोधन करून रिटायर नाही व्हायचं. आपल्याला भरपूर काम करायचं आहे. आपल्या देशाचे अनंत प्रश्न आहेत, तर ते अनंत प्रश्न सोडवायचे आहेत. तर आता मी हे पहिली सक्सेस स्टोरी ही सांगतोय की ह्याचं नाव आहे गॅस इंड्युसिंग रिॲक्टर्स.
तर हे जे क्रोसिनचं औषध आहे तर ते कसं बनवतात, तर रिफायनरीमध्ये बेन्झिन तयार होतं. तेल शुद्धीकरणाच्या कारखान्यामध्ये बेन्झिन, टॉल्युइन, झायलिन, नंतर केरोसिन, डिझेल अशा गोष्टी तयार होत असतात. तर बेन्झिन आणि क्लोरीन मिसळलं की क्लोरोबेन्झिन तयार होतं. मी जरा थोडं सोप्या भाषेत सांगतोय, मला अवघड भाषेत पण भाषण करता येतं. तर ते क्लोरोबेन्झिन आणि नायट्रिक ऍसिड ह्याचं मिश्रण केलं तर पॅराक्लोरो नायट्रोबेन्झिन तयार होतं. ते कास्टिक सोडामध्ये मिसळलं तर पॅराहायड्रॉक्सी नायट्रोबेन्झिन तयार होतं. आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन मिसळला की पॅरा अमिनोफिनॉल बनतो. आणि हा जो पॅरा अमिनोफिनॉल आहे त्याचा ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर रिॲक्शन केली की पॅरासिटामॉल तयार. तर आता हे जे हायड्रोजनेशन आहे, जी स्टेप आहे क्रोसिनसाठी, अशी हायड्रोजनेशनची स्टेप ही खूप प्रॉडक्ट्सना लागत असते. म्हणजे जे जागतिक पातळीवरचे अत्तराचे कारखाने आहेत किंवा जे संरक्षणासाठी जी केमिकल्स लागतात, असं खूप गरज असते. जवळजवळ 20-25 हजार कोटी रुपये ज्याच्यातून अर्थनिर्मिती होऊ शकेल असं हे तंत्रज्ञान आहे. तर त्यावेळेला आपण हायड्रोजन कसं करत असू, तर लोखंडाचा चुरा घ्यायचा एका भांड्यामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये, कारण आपण टनावारी असे प्रॉडक्ट बनवत असतात. म्हणजे आपण एक 5 टनाचं भांडं असं धरूया, 5000 लिटरचं, तर त्याच्यामध्ये 1 टन असा लोखंडाचा चुरा टाकायचा आणि त्याच्यामध्ये पॅरा हायड्रॉक्सी नायट्रोबेन्झिन हे जे त्याच्या आधीचं रॉ मटेरियल आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड पण टाकायला सुरुवात करायची हळूहळू. आपल्याला माहिती आहे की लोखंड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड ह्याची रिॲक्शन होऊन हायड्रोजन तयार होतो. आणि हा जो नेसंट हायड्रोजन आहे तो NO2 ग्रुपशी रिॲक्ट होतो आणि NO2 ग्रुपचं NH2 ग्रुपमध्ये रूपांतर होतं आणि हे पॅरामिनोफिनॉल तयार होतं. असा तयार झालेला पॅरामिनोफिनॉल आपला देश हा खूप बनवतो हल्लीस. म्हणजे जवळजवळ आपण आघाडीवरती आहोत. पण ही आघाडी कशी आहे की त्याच्या आधी लागणारं जे पॅरामिनोफिनॉल आहे ते आपण चीनकडून आयात करतो आणि फक्त ही हायड्रोजनेशनची स्टेप करतो त्या ह्याच्यामध्ये. तर ही ज्या पद्धतीने आपण जवळजवळ 85-86 सालापर्यंत करत असे, तर ती ही पद्धत होती. आणि त्या पद्धतीमध्ये दोष काय होता की 1 किलो पॅरासिटामॉल तयार झालं की 3 किलो हे घनरूप टाकाऊ सॉलिड्स तयार व्हायची, त्याची विल्हेवाट करायला लागायची 3 किलो. आणि म्हणजे हे जे पॅरामिनोफिनॉल जे तयार झालंय ते पॅरामिनोफिनॉल चे काही भाग 5% 60% भाग हे त्या सॉलिड वेस्ट बरोबर जायचा. आता त्याच्यामध्ये किती 2 दोष महत्वाचे असे होते की आपलं प्रॉडक्ट तर गेलंच 5-60%, त्याच्यामुळे आपला तितक्या पटीने फायदा कमी झाला. आणि आपण जागतिक पातळीवरती आता नाही ना करू शकणार स्पर्धा जर 5-60% जर जात असेल तर. आणि त्याच्यापेक्षा मोठा दोष होता की असे जे अमिनो कंपाऊंड असतात ते कार्सिनोजेनिक असतात. आणि असे जर प्रॉडक्ट हे वेस्ट असे ते जर आपल्याला ट्रीट करायचं असतील आणि त्याचं चांगल्या प्रकारे आपल्याला विल्हेवाट लावायची असेल तर ती खूपच खर्चिक होती. म्हणून आपण जागतिक पातळीवरती स्पर्धा करू शकत नसे. आणि हेच जवळजवळ सगळ्या केमिकल इंडस्ट्रीतले जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ना त्याच्यामध्ये हे कारण दडलेलं आहे की आपल्या यंत्रांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, ज्या आपल्या यंत्रांची जी सिलेक्टिव्हिटी आहे, जी आपल्या प्रॉडक्ट्सची प्युरिटी आहे, आपल्या कारखान्यांमध्ये सेफ्टीच्या ज्या प्रिकॉशन्स घेतल्या जातात, तर त्याच्यामुळं जागतिक पातळीवरती दर्जा आणि किंमत हे दोन्हीचा जर आपण विचार केला तर आपण
चांगलं कॉम्पिटिशन मध्ये नाही, स्पर्धात्मक दृष्ट्या आपण चांगलं उतरू शकत नाही. तर मी हे हायड्रोजनेशनची गोष्ट सांगत होतो. तर जागतिक पातळीवरती किंवा जे काही केमिस्ट्रीचे प्राध्यापक असतील त्यांना माहिती होतं की अशी प्रदूषण करणारी पद्धत वापरायची खरं गरज नाहीये. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन अशी ग्रीन पद्धत की ज्याच्यातून अजिबात प्रदूषण होत नाही, ही पद्धत त्यावेळेच्या प्राध्यापकांना पण माहिती होती, जगातल्याही प्राध्यापकांना माहिती होती, आपल्याच्याही प्राध्यापकांना माहिती होती. पण असं हायड्रोजनेशन करायचा रिॲक्टर त्याची बांधणी करणे जमत नसे. म्हणजे हायड्रोजनेशन करायला म्हणजे असंच 2 टनाचं भांड घेतलं आणि त्या भांड्यामध्ये पॅराहायड्रॉक्सी नायट्रोबेन्झिन घातलं आणि हायड्रोजन करायला सुरुवात केली कॅटलिस्ट घालून, तर एक म्हणजे जवळजवळ 80% हायड्रोजन फुकट जात असे. हायड्रोजन हा खूप महाग आहे, जवळजवळ 600 रुपये किलो आहे. आणि असा हायड्रोजन जर आपण हवेत सोडून दिला तर एक गोष्ट म्हणजे 80% गेल्यानंतर म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपण जागतिक स्पर्धा नाहीच करू शकणार. आणि असं 2 टनाचं इक्विपमेंट 4-4 दिवस वापरतोय तर ते काही पकड घेईना इंडस्ट्रीमध्ये अशा पद्धतीचं. म्हणून कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ह्याचा प्रसार फारच कमी झाला. तर पण असं चांगल्या पद्धतीचं यंत्र की जे 4 तासामध्ये हे करू शकतं, हायड्रोजनेशन करू शकतं, असं यंत्र जर्मनीमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये असं त्याचं तंत्रज्ञान निर्मिती झालेली होती. म्हणून एक जे माझे कारखानदार मित्र होते त्यांनी मला विनंती केली की तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये जा आणि आपण तो तिकडचा रिॲक्टर आणू, म्हणजे 3-4 तासात हायड्रोजनेशन झालं की कदाचित जागतिक पातळीवरती जरी झालं नाही तरी आपण भारतीय पातळीवरती तरी हे पॅरासिटामॉलचं किंवा त्यांच्या मनामध्ये दुसरे हायड्रोजनेशनचे प्रॉडक्ट्स होते की तेवढे तरी प्रॉडक्ट आपल्याला आयात करायची गरज नाही. तर मग मी गेलो स्वित्झर्लंडमध्ये आणि त्या कारखानदाराला विचारलं की म्हणजे त्यांचा जो मार्केटिंग मॅनेजर असेल त्याला की आम्हाला 2 टनाचा रिॲक्टर पाहिजे, तर किती किंमत पडेल? तर त्यांनी ती 10 कोटी किंमत सांगितली, 10 कोटी रुपये. आता इथं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की एकदा एक यंत्र आपण 10 कोटी रुपयाला विकत घेतलं तर त्याचं आयुष्य असतं आणि 10 वर्ष आयुष्य असेल तर म्हणजे त्या इक्विपमेंटचं 1-1 कोटीने आपण आयुष्य कमी करतो दरवर्षी. आणि हे जर 10 कोटी आपण बँकेकडून कर्जाने आणलेले असतील तर 12% म्हणजे 120 लाख रुपये दरवर्षी द्यायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने बाहेरून आणलेलं तंत्रज्ञान म्हणजे पहिल्यांदा 10 कोटी उभे करून देणं आणि त्याच्यानंतर दरवर्षी आयुष्यासाठी 1 कोटी रुपये आणि इंटरेस्ट म्हणून, व्याज म्हणून 120 लाख रुपये, अशा पद्धतीचे मोठे पैसे मोजले की त्याच्यातून होणारं जे प्रॉडक्ट आहे हे जागतिक पातळीवरती आपण स्पर्धाच नाही करू शकत. तर मग आपल्याकडचा जो कारखानदार होता की आता हे 10 कोटी रुपयामध्ये यंत्र आणणे हे तर काही आपल्याला जमणारच नाही, तसे पैसे जरी असले आणि तसे खर्च केले तर आपण जागतिक पातळीवरती उभेच नाही राहू शकणार. परत जो काही आयात आहे ती चालूच राहणार आयात आहे ती. तर मग आपण असं करूया, ह्याच्यापेक्षा आपण कंपनीकडून फक्त ड्रॉइंग आणू आणि आपण आपल्या देशामध्ये फॅब्रिकेशन करू, म्हणजे ह्याच्यातून आपले खूप पैसे वाचतील, अशी संकल्पना. म्हणून मी परत स्वित्झर्लंडमध्ये गेलो. तर एक ह्याच्यातलं एक गुपित तुम्हाला सांगायचं होतं की हे स्टेनलेस स्टील पासून यंत्र बनवतात आणि ह्याच्यातल्या स्टेनलेस स्टील लागणारं जर सगळं एकत्र केलं तर त्याची त्यावेळेला किती किंमत होती तर ती 15 लाख रुपये. 15 लाख रुपयाचं रॉ मटेरियल लागतं आणि त्याची किंमत 10 कोटी रुपये सांगितली त्या ह्याच्यामध्ये. तर मी तिथे गेलो परत आणि माझ्या मित्रांनी जी मला विनंती करायला सांगितली होती की आता आपण फक्त ड्रॉइंग घेऊन जायचं आणि ड्रॉइंगचे पैसे द्यायचे आणि आपल्या देशातले कामगार खूप चांगले आहेत
आणि ते कामगार ह्याचं चांगलं फॅब्रिकेशन करतील. म्हणून मी तिथं त्यांना विचारलं की मला ड्रॉइंग देणार का, तर ते लगेच तयार झाले. म्हणाले की आम्ही तुम्हाला ड्रॉइंग देतो आणि तुम्हाला जर आमच्या स्वित्झर्लंडमध्ये पैसे पण खूप आहे, तर तुम्हाला ते पण व्याजी पैसे देईन तुम्हाला पाहिजे असलं तर. फक्त ड्रॉइंगची किंमत 9,30,00,000 रुपये आणि उरलेल्या 70 लाखामध्ये तुम्हाला काही वाचवायचं असेल ते वाचवा त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही बघा की ज्ञानाची किंमत किती आणि बँकेचं इंटरेस्ट किती किंवा लाईफ असेल तर किती. म्हणजे ज्या आपण तक्रारी करतो की आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही, तर खरं म्हणजे ते तो रिॲक्टर बनवायचं तंत्रज्ञान नाही आहे हे महत्वाचं. ही जी इनोव्हेटिव्ह ॲबिलिटी लागते त्या त्या देशामध्ये, तो मी सुरुवातीलाच ग्राफ दाखवला की जर आपण नवनिर्मितीमध्ये नाविन्यपूर्णतेमध्ये जर कमी पडत असू आणि जगामध्ये जर आपला क्रमांक जर खालचा असेल तर श्रीमंतीमध्ये पण आपला तो क्रमांक खालचा लागणार. ज्यावेळेला मी ती किंमत ड्रॉइंगची ऐकली 9,30,00,000 रुपये आणि ज्ञानासाठी इतके पैसे मागतायत, म्हणजे त्यांनी जवळजवळ आपल्या देशाला ग्राह्यच धरलं की तुमचा देश हा कधीच नाविन्यपूर्णता आणू शकणार नाही आणि तुम्ही आमच्यासारख्या देशांना हे पैसे देतच राहणार. आणि त्यांनी ते सांगितलं, त्यांना आधीचा अनुभव होता. पण त्या स्वित्झर्लंडमध्ये आणि त्या थंडीमध्ये जानेवारीमध्ये माझं रक्त मात्र उकळायला लागलं की हे आपल्या देशाला जे गृहीत धरलं जात आहे हे काही खरं नाही, याच्यासाठी आपल्याला उत्तर काढायला लागेल. आणि मी परत आलो आणि पुढच्या 2 वर्षामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे मी जे जे काही आयुष्यात संशोधन केलंय त्याचं 95% जास्त क्रेडिट हे विद्यार्थ्यांचं आहे. विद्यार्थ्यांनी 2 वर्ष मेहनत केली आणि तो रिॲक्टरची बांधणी केली. आणि मग आम्ही तो जो इंडस्ट्रियलिस्ट मित्र होता त्या मित्राला ते बसवायला सांगितलं आणि 3 वर्षामध्ये 30 लाख रुपयामध्ये तो 10 कोटीचा रिॲक्टर कार्यान्वित केला. आणि त्याच्यामधून अजिबात प्रदूषण नाही. 4 तासाच्या ऐवजी 3 तासामध्ये रिॲक्शन व्हायला लागली त्या ह्याच्यामध्ये. आणि एक विद्यार्थ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये पण आत्मविश्वास तयार झाला. आता ह्याच्या पाठीमागचं हे जे ज्ञाननिर्मिती आहे आणि तंत्रज्ञान निर्मिती आहे म्हणजे एक्झॅक्टली काय आहे हे मी तुम्हाला खरं विस्ताराने सांगणार आहे. पण आता मी आजचा वेळ संपलेला आहे. तर आजच्या भाषणाचं आधीचा जो भाग होता त्याचं कन्क्लुजन मी खूपदा सांगितलेलंच आहे. पण आताच्या मी नंतरचा भाग सांगितला तर त्याच्याबद्दलचं तात्पर्य सांगायचं असेल तर जगाने भारताला ग्राह्य धरलंय. तुम्हाला मराठीतली म्हण माहिती असेल की गिराईक बनवणं म्हणजे थोडक्यात काय किंवा मामा बनवणं. तसं सगळ्या जगाने आपल्याला मामा बनवलंय. आपण चीन मधून किती आयात करतो? 5 लाख कोटी रुपयाची आयात करतो. आणि कशा कशाची आयात करतो? गणपतीच्या मूर्तींची आयात करतो. गणपतीला जो आरास लागतो त्याची आयात करतो. असं ते जणू काही आपल्याला काहीच करता येत नाही आयुष्यामध्ये असं धरून जवळजवळ. मग तो देश हळूहळू श्रीमंत कसा झाला आणि आता तो काय म्हणू जगामधला एक ताकदवान देश म्हणून पुढे येतोय. आणि ताकदवान देश म्हणजे अमेरिकेनंतर जवळजवळ त्यांचाच क्रमांक लागतोय का काय. आणि हे सगळं त्यांनी मागच्या 40 वर्षामध्ये आपला देश विज्ञानाधिष्ठित आणि नवतंत्रज्ञान निर्मितीमध्ये बलवान केला. आणि त्याच्यातून तो देश आता श्रीमंत आणि बलवान तो देश पण असा बलवान होतोय. मागच्या 3-4 वर्षामध्ये आपल्याला कित्येक देशाच्या प्रमुखांनी या भेटी दिलेल्या आहेत. जर्मनीच्या चान्सलर येऊन गेल्या, कॅनडाचे पंतप्रधान येऊन गेले, अमेरिकेचे प्रमुख ते पण आपल्या देशाला भेटून गेले, साऊथ आफ्रिकेचे पंतप्रधान येऊन भेटून गेले, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भेटून गेले, चीनचे प्रमुख पण येऊन गेले. तर इतर काही ज्या राजनैतिक गोष्टी असतील त्या तर त्यांनी केल्याच असतील.
पण एक मुख्य मात्र त्यांनी काम केलं की त्यांच्या देशाचे बरेचसे प्रॉडक्ट्स आपल्या देशाला विकण्यासाठी जे काही MOUs असतात ते त्याच्यावरती सह्या केला. कोणी 50,000 कोटी, कोणी 2 लाख कोटी, कोणी किती. म्हणजे एक मी सोलार एनर्जी मध्ये काम करतो म्हणून सांगतो, मी परत उद्याला सांगेन याचं उदाहरण, की भारत देशामध्ये सूर्य ऊर्जा खूप चांगली आहे आणि ह्याला चांगलं प्रॉडक्ट आहे. म्हणून जर्मनीमध्ये नवीन एक संस्था निर्माण झाली आहे. हे भारताचं प्रॉडक्ट, हे भारतीय स्वतः तंत्रज्ञान निर्मिती करणार नाही, हे जर्मन प्रॉडक्टच कौतुक करत बसतील आयुष्यभर आणि आपल्या प्रॉडक्टला तिथं चांगलं मार्केट मिळेल म्हणून त्यांनी नवीन संस्थेची निर्मिती केली. आणि असं म्हणजे आपल्या देशाची स्थिती कशी बघाय, वी आर टेकन फॉर ग्रँटेड. 10 कोटी सांगितली किंमत आणि तिथल्या शास्त्रज्ञांना आणि तिथल्या लोकांना याचा अर्थ पण नाही कळणार, देतील 10 कोटी रुपये आणि त्याच्यातून सुद्धा आपल्या देशात फायदा होतो. कारण का, की ते औषध आणखीन महागाईने गरिबांना विकायचं, पण गरीबाला तर आणखीन समजत नाही की हा औषध कसं बनतं आणि काय बनतं. आपल्याला आपला देश श्रीमंत करायचा आहे, तर ते औषधापासून सगळ्याच वस्तू श्रीमंत करायच्या त्या ह्याच्यामध्ये. तर हे जे महत्वाचं आहे की आपण किती किती गोष्टी आयात करतो. मी तुम्हाला भरपूर उदाहरणं देईन. कच्चं तेल तर आयात करतोच, जवळजवळ 12, 13, 14 लक्ष कोटी रुपयाचं करतो. हे तर जाऊ देच, पण ज्याच्यामुळं आपला देश संकटात पडू शकतो अशी युद्ध सामुग्री ती पण आयात करतो. नंतर खूप बियाणं पण आयात करतो, खूप मेकॅनिकलच्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक्सचं तर मी मगाशी सांगितलंच, जवळजवळ सगळ्याच गोष्टी आयात करत असतो. तर अशी गरिबी देशाची असून सुद्धा आपण असे पैसे जवळजवळ असे वाटत असतो परदेशी की त्याची जी खरी किंमत आहे त्याच्यापेक्षा 1.5 पट, 2 पट, 5 पट, 10 पट असे आपण ते त्यांना देत असतो. म्हणजे जर आपला देश श्रीमंत करायचा असेल तर बाहेर जाणाऱ्या पैशाचा रोख तरी आपल्याला कमी करता आला पाहिजे आणि ते जे तंत्रज्ञान आहे त्याची आपल्याला निर्मिती करता आली पाहिजे. मला वाटतं मी आता आज इथं थांबतो, पण हाच धागा पकडून मी उद्याला पुढे चालू करणार आहे. असं की अशा किती सक्सेस स्टोरीज आहेत की आपण काय आयात करत होतो, त्याच्यावरती काय नवीन तंत्रज्ञान निर्मिती केली, एका बाजूला पैसे वाचलेच, पण आपला देश संकटात पडू शकला असता जर तो प्रॉडक्ट तयार केला नसता तर अशी आपल्याकडे किती उदाहरणं असू शकतात. आणि किती संपत्ती निर्मितीची, एक तुम्हाला जाता जाता सांगतो आता की आपल्या पूर्व किनाऱ्यावरती म्हणजे जवळजवळ तामिळनाडू पासून पश्चिम बंगालपर्यंत जी किनारपट्टी आहे त्या वाळूमध्ये जवळजवळ 50% टायटेनियम आहे आणि टायटेनियमची किंमत 2,500 रुपये किलोला आहे. तर ह्या वाळूमध्ये 50% असलेला टायटेनियम आपण परदेशी लोकांना 6 रुपये किलोनी विकतो. 6 रुपये किलो म्हणजे जवळजवळ माती मोलानेच विकतो. आहे ती वाळूच आहे, मातीच आहे, पण त्याच्यापासून त्यांनी तंत्रज्ञान निर्मिती करून जे टायटेनियम केलं तेही आपल्याही देशाला लागतं आणि 2,500 रुपयांनी ते आपण विकत येतो. अशी आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत की आपण कच्चा माल मातीमोल किमतीने आपण परदेशाला विकतो आणि त्याच्यात ते खूपच व्हॅल्यू ॲडिशन करतात आणि आपल्याकडे तंत्रज्ञान नाहीच आहे, गरज तर आहेच, त्यामुळं आपल्याला अगदी अगतिकतेने ते सगळं विकत घ्यायला लागतं. अशी मी तुम्हाला भरपूर उदाहरणं सांगतो. आणि श्रीमंती होण्यासाठी आपल्याकडे किती संधी आहेत ह्या संधींचं पण मी आणि अशा संधी कशा बघायच्या आणि त्याच्यासाठी आपण आपली ताकद कशी वाढवायची असा जो सगळा राहिलेल्या भाषणाचा भाग आहे तो मी पुढच्या भाषणात सांगेन. तर आज मी इथंच थांबतो. मी खूप आनंदी आहे, मी तुम्हाला सांगितलंच आहे.
मला आज छान आशीर्वाद मिळणार आहे आणि मला अजून ह्याच्यासारखी खूप मोठी कामं करायला नक्की ताकद मला गाडगे बाबांच्या आशीर्वादानं नक्की मिळणार आहे. मी तुमचे परत आभार मानतो आता, आणि उद्याचं भाषण मी नंतर सुरू करेन. धन्यवाद सर. खूप खूप सुंदर पद्धतीने तुम्ही आपल्या भारताचं आणि जागतिक पातळीवरचं सगळं चित्र उलगडून दाखवलं. अगदी केम्ब्रिज आणि जागतिक पातळीवरच्या अनेक विद्यापीठांच्या जे घोषवाक्य जी असतात तिथपासून तर त्या घोषवाक्यांच्या अनुषंगाने आपण नेमकी विद्यापीठांची भूमिका काय असायला पाहिजे, शिक्षकांची काय भूमिका असायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांची काय भूमिका असायला पाहिजे, या बाबतीत तुम्ही जे मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये नवीन ज्ञान निर्मिती करून विद्यार्थ्यांच्या आणि पर्यायाने विद्यापीठांच्या मदतीनं आपण समाजाचं भलं करून स्वतःसह देशाची भरभराट करण्याच्या बाबतीत तुम्ही जे अमूल्य मार्गदर्शन केलं आहे सर, ते फारच प्रेरणादायी आहे. आपल्या भारत देशामधल्या ज्या 3 महत्वाच्या इंडस्ट्रीज आहेत, शेती, औद्योगिक इंडस्ट्री आणि सर्व्हिस इंडस्ट्री, ह्यांचा उत्पादन दर जगाच्या तुलनेत खूप कमी आहे. आणि जेव्हा की अतिशय लोकसंख्या असलेला आपला देश असताना जर आपण उत्पादन आणि पगाराच्या पातळीवर जर कमी पडत असू तर आपण आपलं आत्मपरीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्ही जे उदाहरणांदाखल सांगितलं की आमचा स्वभाव कसा आहे, तर आम्ही तक्रारी करत राहतो, आम्हाला अमुक उपलब्ध नाही, आम्हाला इंटरनेट नाही, आमचे रस्ते नाही, अशा तक्रारींमधनं आपण बाहेर पडलं पाहिजे आणि आनंदी राहत इतरांचं कौतुक करून त्यांच्याकडनं पण काम करण्याची ऊर्जा आपण मिळवली पाहिजे आणि स्वतः सुद्धा ऊर्जा आपण देऊ केली पाहिजे. आणि अनेक शास्त्रज्ञांचे उदाहरणं तुम्ही दिले. मेरी क्युरी आणि मायकल फॅरेडेचं तुम्ही उदाहरण दिलं. आणि कुठलंही ज्ञान मिळवणं इतकं सोपं नसतं, तर ते कणाकणानं मिळवावं लागतं. हे अतिशय सुंदर वाक्य तुम्ही आम्हाला या निमित्ताने सांगितलं आणि जे प्रत्येकाने आत्मसात करावं आणि त्या दृष्टीने काम करावं. आणि ज्ञानाची किंमत, नवनिर्मितीची किंमत जागतिक पातळीवर सगळ्यात अमूल्य आहे. भारत देशामध्ये हे जर नवनिर्मिती आपल्याला साधता आली तर जे भारत देशाला इतर देशांकडनं जे गृहीत धरलं जात, या बाबतीत सर तुम्ही खूप सांगितल्या आणि या सक्सेस स्टोरीज अजून ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आणि आपल्या भारत देशातल्या विद्यार्थ्यांना, आपल्या समाजातल्या इतर लोकांना आणि विद्यापीठांना नेमक्या कुठल्या कुठल्या संधी आहेत आणि ह्या संधींचा सोनं आम्ही कसं करून घेऊ शकू या बाबतीत ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि ते उद्याच्या भाषणात आम्ही ऐकणारच आहोत. पण आज जे तुम्ही वक्तव्य केलं ते अत्यंत मोलाचं आहे. त्याबद्दल मी व्हर्च्युअल C4 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते आणि पुनश्च उद्या आपण भेटूया. धन्यवाद.